नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मस्तपैकी मसाला वांगी दाखवणार आहे, म्हणजे भरलं वांग करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी आता ताजा मसाला करणार आहे. तो मसाला म्हणजे आता तुम्हाला दाखवते. हे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, हे तीळ भाजून घेतले आहेत, हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हा आपला रेग्युलर गोडा मसाला आहे, तो घरी केलेला आहे. हा गूळ, चिंच, मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग एवढं याचं साहित्य आहे. फोडणीसाठी तेल आणि ही वांगी आपण घेतलेली. आता प्रथम आपण काय करणार आहोत, हा सगळा मसाला आहे ना, तो मी वाटून घेणार आहे. मीठ घेतलेलं आहे आपण, गोडा मसाला, खोबरं. याच्यात कोथिंबिरीची जरूर नाही, कारण ह्या मसाल्याला कोथिंबीर चांगली लागत नाही, त्याच्यामुळे याच्यात काही कोथिंबिरीची जरूर नाही. याचं चटपटीत छान वांगं लागतं. हे शेंगदाणे, तीळ शेवटी घालणार आहे, चिंच, गूळ. हे व्यवस्थित अगदी चिंच गूळ असं त्याच्यात व्यवस्थित लागतं, तरच ते वांगं चांगलं लागतं. तर आपण तिखट घालूया. तिखट जरी जास्त घातलं तरी ते मुळात याचं आहे, काश्मीरी तिखट आहे, त्याच्यामुळे ते जास्त घातलं तरी तिखट होणार नाही. हळद सगळं आपण घालून घेतलं आहे. आता आपण हे तिळही घालूया. हे सगळं आपण वाटप करून घेऊया. आधी चांगलं वाटप करून घेते आणि मग थेंबर पाणी घालून पुन्हा एकदा वाटते, म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोपा जातो. मग आपलं छान वाटप झालेलं आहे. याच्यातच मी अगदी 2 चमचे पाणी घालून आपण पुन्हा एकदा फिरवून घेऊया. आपला सुंदर मसाला तयार झाला आहे, खमंग. अगदी जरासं पाणी घातलं, नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, कारण हे येणार आहे हा व्यवस्थित भरता. चांगला चिकट झाला आहे ताजा केल्यामुळे. असाच मसाला भरूया आपण. तर आपण वांगी कापून घ्यायची आहेत. किती सुंदर मसाला झाला आहे बघा. आता मसाला तयार झालेला आहे. आता आपण वांग कापून घेऊया. भरण्याच्या दृष्टीने 4 भाग करून असे अर्धवट कापायचं आणि 4 भाग करायचे. हे बघा, आणि प्रत्येक वांगं आपण असं बघू शकतो, ह्याच्यात कीड वगैरे आहे का असं बघू शकतो, म्हणून हे असं करून घ्यायचं. आणि पाण्यात टाकायचं, म्हणजे रापत नाहीत, नाही तर काही वेळा काळी पडतात वांगी. एकदम कोवळी वांगी आहेत, छान वांगी आहेत. हे बघा, असं सगळी वांगी आता मी कापून घेते. त्यामध्ये मी एका बटाट्याच्या फोडी पण घालणार आहे. छोटे बटाटे असले तर आपण भरून घालू शकतो. आत्ता माझ्याकडे छोटे बटाटे उपलब्ध नाही आहेत, त्याच्यामुळे मी हा बटाटा सालासकटच फोडी काढून त्यामध्ये घालणार आहे. एक बटाटा घेतला आहे. वांग्याबरोबर बटाटा खूप छान लागतो. जास्त माणसं असतील, मग वांगी कमी असली तर मग असा बटाटा घातला की भाजी पण जराशी वाढते. आता आपण ही जी वांगी कापून घेतली त्यामध्ये आपण हा मसाला भरायचा आहे. असा मसाला सुका करून घेतला की व्यवस्थित तो भरला जातो. हे सगळं छान भरून घेऊया. आता वांगी चांगली गच्च भरून घेतलेली आहेत. हा उरलेला मसाला आहे, हा पण नंतर वरून टाकायचा आहे. तर आपण इकडे तेल गरम होत ठेवलं आहे, आपलंही चांगलं. तर आपण मोहरी घालूया. त्यामध्ये थोडंसं जिरं. यामध्ये कढीपत्ता चांगला लागत नाही. मसाल्याच्या वांग्यात कढीपत्ता नाही, म्हणजे मी तरी घालत नाही, चांगलाही लागत नाही मसाल्याला. त्यानंतर व्यवस्थित हिंग. हिंगाची फोडणी याला अत्यंत गरजेची असते, जरी आपण वांग्यात तिथे घातला असला तरी. हळद आणि थोडं फोडणी तिखट.
आता आपण ही वांगी एक एक सोडणार आहोत. वांगी सोडली त्यावर बटाटाही टाकणार आहे. खरं आधी बटाटा टाकायला हवा होता, होईल पण तो शिजतो तेवढा. झाकण ठेवतो. आपण या मसाल्यात थोडं पाणी घालून घेऊया, उरलेल्या मसाल्यात. त्याची आपल्याला ग्रेव्ही होईल. परतून घेऊया जरा. हा 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 अजून एकदा वाफवून घेते आणि वर मग आपण ग्रेव्ही ओतूया. आता आपण सगळीकडे मसाला असा, वांग्याला व्यवस्थित तेल फोडणी लागलेली आहे. आपण काय करणार आहोत, हा जो मसाला आहे हा सगळा त्यामध्ये घालणार आहोत. थोडासा रसही होईल आपल्याला आणि बटाट्यांना पण मसाला लागेल. आता हा मसाला आपण वर ओतणार आहोत. एकदा आपण चाळवून घेऊया. आता मी वरून पाण्याचं झाकण ठेवणार आहे, म्हणजे वांगी तळात लागणार नाहीत. कारण कितीही जाडबुडाचं भांडं असलं तरी ओढलं जातं, त्याच्यामुळे आपण आता असं करणार. झाकणावर थोडं पाणी ठेवायचं म्हणजे भाजी लागत नाही. असं हे आपलं आता वांगं छान तयार आहे. किती सुंदर झालं आहे बघा. ग्रेव्ही पण किती छान झाली आहे. तेल कमी घातलेलं असलं तरी मुळात हे खोबरं शेंगदाणे घातल्यामुळे ते अशी ग्रेव्ही सुंदर आली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. असं हे आपलं मसाल्याचं भरलं वांगं खाण्यासाठी तयार आहे. आता हे गोडा मसाला घालून केलेलं आहे. असंच आपण गरम मसाला घालून कांदा वगैरे घालून सुद्धा करू शकतो. तेही मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे. हिरव्या वांग्याचं सुद्धा भरलं वांगं छान होतं, तेही मी दाखवणार आहे. तुम्हाला मी विविध प्रकार दाखवणार आहे. पण त्यासाठी हे पहिले दाखवलेले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का बघा. हे मी वांगं कसं केलं, कृती काय काय केली, साहित्य काय घेतलं, हेही माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.